या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. कोरोना विषाणूबाबत प्रशासनाच्या वतीने काळजी म्हणून आता सर्व वाहनांना जिल्हाबंदी करण्यात येत आहे. त्यामुळे शहराच्या सीमेवर सर्व लहान मोठ्या वाहनांची कसून तपासणीसह बंदी घालण्यात येत आहे. हा असाच आदेश शहरातही लागू करून मोटारसायकल व इतर वाहने घराबाहेर काढू नये, तसे आढळल्यास त्वरित कायदेशीर कार्यवाही करावी असा पर्याय पुढे येत असून पेट्रोल पंपावरही मोटारसायकलला 100 रुपयांचे पेट्रोल तर 4 चाकीला 1000 रुपयांपर्यंतच पेट्रोल देण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठल्याही वाहनांना पेट्रोल बंदी करावी असा पर्याय देखील पुढे येत आहे. अत्यावश्यक सेवांमधील मेडिकल स्टोअर्सवरही नागरिक सध्या गर्दी करताना दिसत आहे. ही गर्दी कमी न झाल्यास अतिशय भयंकर निर्णय घेण्यास सरकारसमोर पर्याय उरणार नाही. किराणा दुकानात देखील सध्या नागरिक गर्दी करीत असून दुकानदारांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. शासनाच्या नियमानुसार आम्हाला चांगल्या प्रकारे इथे दोरी बांधून पूर्णपणे लाईनमध्ये सोडतात. गिराईक आल्यानंतर सॅनिटायझर वापरायला देतात आणि पूर्णपणे असंच या प्रकारे जर चालू ठेवलं तरी सुरक्षेच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे सर्वांनी असाच अवलंब करावा. सर्व सिन्नरकरांना नागरिकांना कळकळीची विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारची गर्दी करून किराणा दुकानांमध्ये गर्दी करू नका. सर्व प्रकारचा माल आपल्याकडे उपलब्ध आहे, तो पण योग्य दरात आम्ही उपलब्ध करून देतोय. कृपया घाबरून जाऊ नका आणि शासनाला आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मदत करा. रस्त्यावर कृपया गर्दी करू नका ही सर्वांना विनंती करतो. सर्व प्रकारचा माल आमच्याकडे तुम्हाला उपलब्ध आहे. या मिनिटाला काही काळजी करू नका. सेफ राहा, सुरक्षित राहा. खाजगी दवाखान्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे शहरातील असंख्य डॉक्टरांनी ओपीडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नमस्कार, मी डॉक्टर अत्रे. सिन्नरमधील जनतेला आवाहन करतो की आपण विनाकारण गावामध्ये कारण नसताना गावामध्ये फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये किंवा गर्दी होईल अशा पद्धतीने आपण संचार करू नये. कारण आज या कोरोना व्हायरसमुळे सगळ्या जगामध्ये जो धुमाकूळ घातलेला आहे, त्यामधून आपल्याला वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी घेणे म्हणजे आपण घरात बसून राहणे. विनाकारण घराच्या बाहेर गर्दी करू नये. जे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी एखाद्या व्यक्तीलाच पाठवावे. एकाच दुकानात जास्त लोकांनी गर्दी करू नये. उदाहरणार्थ भाजीपाल्याची जी व्यवस्था आहे ती भाजीपाला एकाच ठिकाणी न ठेवता किंवा भाजीपाल्याने आपला व्यवसाय फिरत्या गाडीवर ठेवल्यास बरा राहील अशी मला वाटते. भाजी मंडई एकाच ठिकाणी ठेवल्यास सर्व लोक त्या ठिकाणी येऊन गर्दी करतात. त्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाल्यावाल्यांना बसवावे आणि त्याचाही वेळ ठराविकच असावा, जेणेकरून लोक घराबाहेर जास्त वेळ राहणार नाही. आपल्याला या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी स्वतःचीच काळजी घेतली पाहिजे. स्वतः जागरूक राहिले पाहिजे. निष्काळजीपणा करून चालणार नाही. आपल्याकडे अजून काहीच नाही असे म्हणण्यात अर्थ नाही, कारण आपल्याकडेही परदेशातून अनेक लोक आलेले आहेत. आज त्यांना लक्षणे नाहीत, परंतु सांगता येत नाही, उद्या ते सुद्धा पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असू शकते. म्हणजे जे कोरोनाचे जे जंतू आहे, जे विषाणू आहेत, ते आपल्यापर्यंत येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे जे परदेशातून बाहेरून आलेले आहेत त्यांनी आपण घरातच बसून राहावे. कृपा करून आपल्यापासून सिन्नरकरांना काही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यांनी घरातील लोकांनाही कॉन्टॅक्टमध्ये ठेवू नये असे मी त्यांना आवाहन करतो. दवाखान्यामध्ये येण्यासाठी
फार त्रास असेल, फार इमर्जन्सी असेल तरच रोजच्या जो दवाखान्यातील OPD आहे ते डॉक्टरांना फोन करून ठराविक वेळेत जाण्यास हरकत नाही. दवाखाने बंद ठेवण्याबद्दल थोडीशी अजून तशी सर्वांनी काही दवाखाने बंद ठेवण्याबद्दल अजून तसा निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु करोनाचे रुग्ण वाढल्यास ती वेळ येऊ शकते. ती वेळ येऊ नये म्हणून आजच आपण फक्त काही इमर्जन्सी असेल तरच डॉक्टरांना फोन करून दवाखान्यात जावे. अन्यथा खूप गर्दी करू नये किंवा थोडासा सर्दी असेल, ताप असेल तर आपण लगेच दवाखान्यात जाण्याची घाई करू नये. आपण घरगुती औषध घेऊन तो टाळण्याचा प्रयत्न करावा असे मी आवाहन करतो. मी डॉक्टर दिलीप गुरुळे, अध्यक्ष सिन्नर तालुका डॉक्टर असोसिएशन. मी सिन्नरमधील नागरिकांना असे सूचित करतो की या कोरोना व्हायरसमुळे हे जे काही बाधित रुग्ण वाढण्याचं प्रमाण होत आहे, तरी मी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना असे सांगू इच्छितो की शक्यतो गरज असेल, इमर्जन्सी असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा घरीच थांबा. अति इमर्जन्सी पेशंट असेल तर तशी सिन्नरमध्ये आम्ही सर्व डॉक्टरांनी मिळून व्यवस्था केलेली आहे. तरी मी सर्व नागरिकांना असे निवेदित करतो की शक्यतो घराच्या बाहेर पडू नये आणि जर गरज असेल पडल्यास आपली काळजी घ्यावी आणि काळजी घेताना आपण तोंडाला मास्क लावावे, मास्क नसेल तर रुमाल वापरावा, हात स्वच्छ 20 ते 30 सेकंद धुवावे, हात साबणाने धुवावेत, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. आणि सध्या आपल्याकडे जो 144 कलम लागू आहे, संचारबंदी लागू आहे, जमाव आणि 4 ते 5 लोकसुद्धा बाहेर पडू नये. विनाकारण शहरात याचा प्रादुर्भाव वाढेल याची काळजी घ्यावी. सिन्नर तालुक्यातील रुग्णांना मी असे सांगू इच्छितो की जर सर्दी खोकला असेल तर तुम्ही आपल्या फॅमिली डॉक्टरांशी फोनवर कॉन्टॅक्ट करून साधी गोळ्या औषधं घेऊ शकतात. विनाकारण दवाखान्यात गर्दी करू नये. एका पेशंटबरोबर एकाच नातेवाईकाने थांबावे. तसेच ज्याला सर्दी खोकला व श्वास घ्यायचा जास्त प्रमाणात जर त्रास होत असेल तर त्याने सिन्नर नगरपालिका दवाखाना किंवा नाशिक सिव्हिल येथे संपर्क साधावा. शक्यतो जास्त वेळ बाहेर पडू नये. वेळीच जर नागरिक जागरूक झाले नाही व शासनाने दिलेले नियम तंतोतंत पाळले नाही तर जीवनावश्यक सेवा देखील उपलब्ध होणार नाही. तरी समस्त सिन्नरकरांना व तालुक्यातील नागरिकांना SN न्यूजच्या वतीने आवाहन आहे की आपली काळजी आपणच घ्या. घरातील तरुणांना देखील उपदेश करून घरातच बसण्याचे आवाहन करा. देशावरील संकटाला आपण शासनाचा आदेश पाळून सहकार्य करा ही विनंती. SN न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे.